QGIS या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने जॉइन झालेले सन्माननीय अध्यापक आणि विद्यार्थी मित्र यांचं मी या ठिकाणी आजच्या या तिसऱ्या दिवशी सहर्ष स्वागत करतो. आज एकूण 3 सेशन होतील. अतिशय थोडक्यामध्ये असणार आहे. यामध्ये पहिल्या सत्रामध्ये पहिले 2 सत्र म्हटले, पण ते एकाच सत्रामध्ये कदाचित पूर्ण होईल. याच्यामध्ये डॉक्टर राजू झोरे सर आपल्याला जिओ रेफरन्सिंग म्हणजेच भूसंदर्भीकरण असं त्याला मराठीत म्हणतात, तर याच्यावर डेमो देणार आहेत. क्वांटम GISच्या माध्यमातून आपण जिओ रेफरन्सिंग कसं करायचं त्याचा प्रॅक्टिकल डेमो देतील. आणि त्यानंतर मी स्वतः आपल्याला डेटा डाउनलोडिंग याच्याविषयी थोडक्यात डेमो देईल. तर आजच्या या पहिल्या सत्रासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉक्टर राजू झोरे सर यांची अतिशय थोडक्यात ओळख करून देण्याची विनंती मी माझ्या सहकारी प्रतीक्षा मोहिते मॅडम यांना करतो. मॅडम प्लीज. धन्यवाद सर. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठले सप्रे पित्रे महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभाग आणि महाविद्यालयाशी सामंजस्य कराराद्वारे जोडले गेलेले S.H. केळकर महाविद्यालय देवगड तसेच स्पेशल हॉक जिओ इन्फॉर्मॅटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या GIS कंपनीच्या संयुक्त विद्यमाने QGIS या विषयावरील ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा आजचा तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवसासाठी आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर राजू झोरे सर. सरांची मी थोडक्यात ओळख करून देते. सर सध्या DBJ महाविद्यालय चिपळूण येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांना 8 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे. जर सरांचा आपण शैक्षणिक आढावा पाहिला तर 2010 साली सरांचं BEd कंप्लीट झालंय. त्याच्यानंतर 2012 साली सरांची MA ही पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून पूर्ण झालेली आहे. त्यानंतर 2013 साली सर नेट JRF ही परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. 2020 साली सरांची PhD पूर्ण झालेली आहे. या दरम्यानच्या काळात सरांनी विविध स्तरावर आपले संशोधन पेपर जे आहेत हे प्रकाशित केलेले आहेत. तसंच सरांचं GIS शिक्षण हे पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय मडगाव गोवा इथं कंप्लीट झालेलं आहे. त्याचबरोबर आतापर्यंत PhD साठी आपल्याला जे मॅपिंग वर्क लागतं या मॅपिंग वर्कसाठी सरांचं खूप मोलाचं योगदान असलेलं आपल्याला दिसून येतं. विविध क्षेत्रामध्ये असलेले जे काही भूगोलाचे प्राध्यापक असतील किंवा संशोधक विद्यार्थी असतील या अशा 25 जणांना जवळजवळ सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं दिसून येतं. याबरोबरच GIS मध्ये अगदी अग्रगण्य असलेलं नाव म्हणजे डॉक्टर राजू झोरे सर. त्यामुळे मी अधिक वेळ न घेता मी सरांना विनंती करते की सरांनी आज त्यांचं मार्गदर्शन आहे ते सुरू करावं. सर प्लीज. हॅलो, आवाज येतो सर? यस सर, यस प्लीज. ओके, करायचं सुरू करायचं का? हो करा सर, करा. धन्यवाद प्रतीक्षा मॅडम, धन्यवाद सर. मी आज GISच्या संदर्भामध्ये आज मला या ठिकाणी गेस्ट लेक्चर म्हणून सरांनी या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे. त्याबद्दल सरांचं मी सुरुवातीलाच या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माझा जो सेशन आहे जिओ रेफरन्सिंगचा तो इथे सुरू करतोय. सुरुवातीला आपण थोडीशी डेफिनेशन वगैरे पाहूया. मी जरा स्क्रीन शेअर करतो. ओके, GIS मध्ये QGIS असेल किंवा RGIS असेल, तर यामध्ये GIS ची किंवा GIS मध्ये वर्क करताना फर्स्ट स्टेप जी आहे ही जिओ रेफरन्सिंग खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. कारण आपण GIS कुठलंही वर्क करत असताना त्यामध्ये जिओ रेफरन्सिंग करणं हे खूप नेसेसरी पार्ट आहे. कारण ज्यावेळी आपण GIS मध्ये वर्क करत असतो तर त्यामध्ये वर्क करत असताना आपल्याला डेटा सोर्स म्हणून सॅटेलाइट इमेजरी असेल किंवा एरियल फोटोग्राफ असेल किंवा आपण स्कॅन केलेले नेटवरचे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे मॅप्स असतील जे स्कॅन इमेजेस म्हणतो आपण त्याला, तर यामधून आपल्याला बराचसा रास्टर डेटा अवेलेबल होत असतो. हा रास्टर डेटा ज्यावेळी आपण GIS मध्ये इम्पोर्ट करतो तर
त्यावेळी त्याला जिओ रेफरन्सिंग कुठल्याही प्रकारचं केलेलं नसतं. मोस्टली म्हणजे काही सॅटेलाइटच्या इमेजरी वगैरे असतात तर त्याला जिओ रेफरन्सिंग ऑलरेडी असतं. पण ज्या नेटवरच्या काही इमेजरी असतात ज्याला आपण बेस मॅप वगैरे म्हणतो, तर त्याला जिओ रेफरन्सिंग केलेलं नसतं. जिओ रेफरन्सिंग म्हणजे थोडक्यात काय, तर जो काय मॅप आहे त्या मॅपला आपण रिअल वर्ल्डशी कनेक्ट करतो. म्हणजे त्याची जी कोऑर्डिनेट सिस्टम आहे रिअल वर्ल्डचे जे काय फॉर एक्झाम्पल आपला वर्ल्ड असेल तर वर्ल्डमध्ये समजा इंडिया असेल तर इंडियाचं एक पोझिशन ठरलेली आहे. रत्नागिरी असेल तर त्याची पोझिशन ठरलेली आहे. आणि हे असताना आपण ज्यावेळी नेटवरून एखादी इमेज घेतो आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं ज्यावेळी वर्क करतो तर ते वर्क ऍज आपण लोकेशन वाईज ते परफेक्ट नसतं किंवा फिक्स नसतं. त्याला आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की ते अधांतरित असतात. आपण कुठलंही वर्क केलं आणि समजा आपल्याला फायनल काहीतरी आउटपुट पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल आपण रत्नागिरीचा मॅप घेतला आणि त्याच्यामधून एखादी समजा आपण रिव्हर दाखवली तर त्या रिव्हरचं एक्झॅक्ट रिअल वर्ल्ड मधलं लोकेशन तिथे येणार नाही जर आपण जिओ रेफरन्सिंग केलं नाही तर. आणि जिओ रेफरन्सिंग केल्यामुळे काय होतं की रिअल वर्ल्ड मध्ये त्याचं लोकेशन काय, त्याची पोझिशन काय, त्याचा एक्सटेंट काय किंवा त्याची लेंथ काय, हे आफ्टर जिओ रेफरन्सिंग आपल्याला या गोष्टी क्लिअर होतात. त्यामुळे जीआयएस मध्ये वर्क करत असताना फर्स्ट स्टेप असते कुठली इमेज असू दे, म्हणजे आपण जे स्कॅनिंग इमेज असेल किंवा मॅप वगैरे असेल एखादा जो रास्टर फॉर्मॅटमध्ये आहे तर तो घेतल्यानंतर त्याला फर्स्ट स्टेप असते जिओ रेफरन्सिंग करणं. म्हणजे आपला जिओ रेफरन्सिंग करणं म्हणजे काय की त्याला रिअल वर्ल्डशी कनेक्ट करणं थ्रू द कोऑर्डिनेट सिस्टम. आता हे करत असताना किंवा जिओ रेफरन्सिंग करत असताना त्याचे बरेचसे वे आहेत. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल समजा एखादा इमेज घेतली तर इमेजवरती आपण ज्यावेळी डिजिटाईज करतो किंवा तिथले काही पॉईंट दाखवतो किंवा तिथला कुठला डेटा शो करतो तर अशा वेळी आपल्याला रिअल वर्ल्ड मध्ये असले किंवा रिअल वर्ल्ड मध्ये असले त्याचे जे कोऑर्डिनेट सिस्टम आहे किंवा त्याचे पोझिशन आहे हे आपल्याला दाखवता येत नाही किंवा कळत नाही आपल्याला किंवा ते एक्झॅक्ट तिथे जात नाही. तर अशा सिच्युएशनला आपल्याला आताच्या तुमच्या सर्टिफिकेट कोडनुसार 2 वेने आपल्याला इझिली जिओ रेफरन्सिंग करता येतं. त्यातली पहिली स्टेप जी आहे ही ऑलरेडी तुम्हाला एखादी इमेज प्रोव्हाइड केलेली असते आणि त्या इमेजवरती ऑलरेडी कुठले तरी कोऑर्डिनेट सिस्टम आहेत त्याच्या बॅकग्राऊंडला किंवा त्या इमेजवरती ऑलरेडी कोऑर्डिनेट सिस्टम आहेत आणि ते कोऑर्डिनेट सिस्टम आहे तसेच पुन्हा आपल्याला इनपुट करायचे आहे आणि त्याला जिओ रेफरन्सिंग करायचं आहे. हा एक वे झाला की इझिली एक वे झाला की ज्यावेळी त्याच्यावरती कोऑर्डिनेट सिस्टम आहेत आणि तेच फक्त आपण तिथे इनपुट करतो आणि त्यामध्येच कुठेतरी आपण वर्क करतोय. त्या टोपोसिट मध्ये असेल किंवा त्या मॅप मध्ये असेल किंवा त्या इमेज मध्ये असेल तर त्याला आपण जिओ रेफरन्सिंग असं आपण म्हणतो. पण दुसरा एक वे आहे जो आपण या आजच्या सेशनला ते दोन्ही वे आपण बघणार आहोत. दुसरा वे असा असतो की ज्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची कोऑर्डिनेट सिस्टम दिलेली नसते किंवा ऑलरेडी आपल्याकडे एखादा जिओ रेफरन्सिंग केलेला त्याचा बेस मॅप असतो किंवा बेस काहीतरी डेटा असतो आणि त्याच्या थ्रू किंवा त्या बेस डेटाच्या थ्रू आपण दुसरी एक रास्टर इमेज घेतो आणि त्याला ते कनेक्ट करतो आणि त्याच्या थ्रू आपण जिओ रेफरन्सिंग करतो. थोडक्यात त्याला आपण मॅप टू मॅप जिओ रेफरन्सिंग या इमेज टू इमेज जिओ रेफरन्सिंग असं म्हणू शकतो. म्हणजे एक वे झाला टोपोसिट द्वारे केलेलं जिओ रेफरन्सिंग आणि दुसरं झालं मॅप टू मॅप केलेलं जिओ रेफरन्सिंग. तर त्यामध्ये आता फर्स्ट स्टेप जी आहे जी आपल्या जीआयएस मधली फर्स्ट स्टेप मानली जाते किंवा जीआयएस वर्किंग मधली पहिली स्टेप मानली जाते किंवा कुठे आपण जीआयएस चा कोर्स करायला गेलो किंवा जीआयएस विषयी माहिती घ्यायला गेलो तर जिओ रेफरन्सिंगची पहिली जी स्टेप असते ती टोपोसिट द्वारे केलेलं जिओ रेफरन्सिंग. म्हणजे एक प्रायमरी म्हणजे एखाद्या नवीन जो कॅन्डिडेट असेल त्याला जर जीआयएस शिकायचं असेल तर त्याला यानुसार स्टेप बाय स्टेप सांगितलं जातं. अजून बरेचसे वे आहेत. फॉर एक्झाम्पल आपण गुगल अर्थ थ्रू सुद्धा जिओ रेफरन्सिंग करू शकतो किंवा जीपीएस डिव्हाइस थ्रू पण जिओ रेफरन्सिंग करू शकतो. हे ऍडव्हान्स पुढचे झाले. पण फर्स्ट जर आपल्याला काही शिकायचं असेल तर आपण ते टोपोसिट द्वारे जिओ रेफरन्सिंग करायला आपल्याला येणं गरजेचं आहे. कारण त्याच्यानुसारच आपल्याला पुढच्या स्टेप हळूहळू जे नेक्स्ट आहेत ऍडव्हान्स स्टेप जे आहेत ते आपल्याला हळूहळू समजत जातात. तर आता आपण जी फर्स्ट स्टेप आपली आहे बेसिक स्टेप ज्याला आपण म्हणतो जिओ रेफरन्सिंग करण्याची थ्रू द टोपोसिट तर ती आपण थोडक्यात पाहूया. इथे मी थोडंसं तुम्हाला इथे स्क्रीन शेअर करून स्टेप बाय स्टेप जी प्रोसेस आहे इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. ऑलरेडी आपण सर्वांनी QGIS इन्स्टॉलेशन असेल प्लगिंग असेल हे काय जे बेसिक आहे QGISच्या संदर्भामध्ये तर तुम्ही ते ऑलरेडी स्टडी केलेलं असेल किंवा त्याचं बेसिक पाहिलेलं असेल. प्लगिंग असेल किंवा QGIS इन्स्टॉलेशन करणं असेल किंवा त्याचे वेगवेगळे जे टूल्स आहेत हे सर्वांनी ऑलरेडी पाहिलेले आहेत. तर आपण जस्ट फक्त QGIS मध्ये जिओ रेफरन्सिंग कसं केलं जातं, इमेज कशी इनपुट केली जाते आणि त्याला कोऑर्डिनेट सिस्टम कसे दिले जातात या संदर्भामध्ये थोडंसं आपण पाहूया. फर्स्ट आहे तुमच्या स्टार्ट मेनू मध्ये जाऊन तुम्ही QGIS इथे जे ओपन आहे विंडो जे आहे इथे ओपन करू शकता किंवा सॉफ्टवेअर ओपन करू शकता.
फर्स्ट स्टेप आहे. ते आता स्पीडवर काही वेळा डिपेंड असतं. म्हणजे स्पीड मीन्स याला काही नेटची गरज नसते, बट तुमच्या लॅपटॉपची जी स्पीड आहे त्यावर ओपन होण्याचं स्पीड डिपेंड करते. QGIS ओपन होत आहे सुरुवातीला फर्स्ट स्टेप जिओ रेफरन्सिंगची. आवाज येतो ना माझा क्लिअर सर्वांना? ओके सर. आता माझ्याकडे QGIS आहे, साधारण म्हणजे जुनं आहे, म्हणजे एकदम पण जुनं नाही एकदम पण नवीन आहे. आय थिंक होतं आता 3.24 या 28 समथिंग काही व्हर्जन सुरू झालेलं आहे. पण माझ्याकडे जुनं व्हर्जन आता सध्या आहे लॅपटॉपवरती. पाटील सर. हा सर, बोला ना मोरे सर. हा मोरचं बोलतो. इम्पॉर्टंट काय आहे जिओ रेफरन्सिंगचे? म्हणजे मला नाही कळलं. कशासाठी करायचं जिओ यस रेफरन्सिंग? डेफिनेटली. हा, तो कशासाठी करायचा माहिती आहे की अनेक वेळेला म्हणजे आता हा भाग राहिला नाही. आता काय होतं की तुम्हाला पाहिजे त्या सेफ फाईल्स दिवा GIS असेल किंवा हा, सर्वे ऑफ available- इंडियाच्या वेबसाईटवरून मिळत अवेलेबल असतं. आहे. हो, अवेलेबल आहे. पण हा. पूर्वीचा एक कालखंड असा होता की तुम्हाला या सेफ फाईल क्रिएट कराव्या लागायच्या आणि मग अच्छा. या सेफ फाईल तुम्ही कुठून घेणार? मग टोपोसिटवरून घेता. कदाचित समजा आता मला माहीत नाही तुमचं वर्किंग स्टेशन कोणतं आहे. मी फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरतो की तुम्ही नगरचे आहात आणि नगरवर sorry. तुम्हाला कोणतं सॉरी म्हणा? सर, सांगली आटपाडी. ओके, आटपाडी आहे. तर आटपाडीचं आहे. तर तुम्ही आटपाडी या नगरावर समजा जर काम करताय आणि तुम्हाला काही चेंज डिटेक्शन अनालिसिस वगैरे करायचं आहे. आता खूप पूर्वीचा डेटा तुम्हाला कुठून मिळणार आहे? टोपोसिटवरून मिळणार आहे. आणि हो. मग त्या टोपोसिटवरची तत्कालीन जी फीचर्स आहेत ही तुम्हाला हा. लेअर क्रिएशनच्या माध्यमातून GIS मध्ये वेक्टर फाईलमध्ये कन्वर्ट करावी लागणार आहे. हो. आणि ती कन्वर्ट करण्यासाठी जोपर्यंत जिओ रेफरन्सिंग करत नाही तोपर्यंत ते शक्य होत नाही. जिओ रेफरन्सिंग म्हणजे काय? भूसंदर्भीकरण. माझ्याकडे आता एक नकाशा आहे. समजा असं गृहीत धरा की हा माझ्या हातातला मोबाईल म्हणजे एक टोपोसिट आहे. पण जोपर्यंत मी या टोपोसिटला स्क्रीनवर त्याचे लॉटिट्यूड लॉन्जिट्यूड असाइन करत नाही तोपर्यंत मी याच्यावर लेअर क्रिएट करू शकत नाही किंवा त्याच्यावर लाईन फीचर, पॉलिगॉन फीचर, पॉईंट फीचर आणखी काही काम करायचं असेल ते करू शकत नाही. आणि ते केलं तर तो संपूर्ण एरर असेल. आणि म्हणून जिओ रेफरन्सिंग ही बेसिक गरज आहे. विशेषतः जेव्हा तुम्हाला ॲनालॉग डेटा तुम्ही डिजिटलमध्ये घेता आणि त्याचं तुम्हाला व्हेक्टर फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे तर त्याच्यासाठी ती एक गरज असते. अॅनालॉग टू व्हेक्टर. ॲनालॉग टू व्हेक्टर म्हणजे तुमच्याकडचा हार्ड कॉपी टोपोसिट आहे किंवा एखादा अगदी सॉफ्ट कॉपीतला टोपोसिट आहे पण ज्याला तुम्ही GISच्या भाषेमध्ये लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड दिलेले नाहीत तो तुम्ही हा. टोपोसिट समजा गुगल अर्थला ओपन केलात तर तो कुठेही जाईल. तो म्हणजे तो टोपोसिट भारतातला टोपोसिट तुम्ही अमेरिकेत देखील अपलोड करू शकता अमेरिकेच्या एका शहरावर गुगल अर्थच्या माध्यमातून. आणि हे जर हा. जिओ रेफरन्सिंग केलेलं असेल आणि त्याचं KML किंवा आणखी काही फाईल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन केलं तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे की तो आटपाडीचा टोपोसिट हा आटपाडीच्या वरच जाऊन ओपन होणार आहे. दॅट इज द बेनिफिट. दॅट इज द बेनिफिट. यस ओके, सर. यस. थँक्यू सर. स्क्रीन शेअर होते? हो होते. फक्त एकच मी सर झोरे सर तुमच्यामध्ये फक्त मी एकच ॲड करतो तुम्ही सेशन चालू करण्यापूर्वी. सर बोला. हां, अध्यापक मित्रांनो, आपण जे आता व्हर्जन गेले 2-3 दिवस वापरतोय ते आहे 3.34, 32, 30 असे आहेत. आणि त्याच्यामध्ये मी डेमोमध्ये दाखवलेलं होतं की आपल्याकडे जो जिओ रेफरन्सर हा ऑप्शन आहे तो आपल्याला लेअरमध्ये मिळतो आणि सर आता रास्टरमध्ये दाखवत आहेत. पुढच्या प्रोसेस सारख्याच आहेत, त्यात काही बदल नाही आहे. पण म्हणजे कदाचित नंतर तुम्ही गोंधळायला नको की सर रास्टरमध्ये आमच्याकडे जिओ रेफरन्सर मिळत नाही म्हणून मी हे आधीच क्लिअर केलं. आता झोरे सरांना विनंती करतो की सर कंटिन्यू कर प्लीज. ओके. सरांनी जो क्वेश्चन केला की जिओ रेफरन्सिंग करणं का गरजेचं आहे, पाटील सरांनी चांगल्या प्रकारे त्याचा आन्सर केलेला आहे. जिओ रेफरन्सिंग सर यासाठी सुद्धा करणं गरजेचं आहे कारण आपण ज्यावेळी इमेज घेतो आणि त्याच्यावरती आपल्या सॉफ्टवेअरमध्ये डिजिटायझेशन वगैरे करतो तर डिजिटायझेशन वगैरे सगळं होणार पण तुम्हाला त्याचं एक्झॅक्ट लोकेशन मिळणार नाही आणि त्याचं स्केल पण मिळणार नाही. ज्यावेळी तुम्ही जिओ रेफरन्सिंग करता त्यावेळी त्याचं एक्झॅक्ट वर्ड वरती त्याचं पोझिशन काय आहे
फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे डिजिटाईज केलं आणि तो समजा तुमचा एक तहसील असेल किंवा तुमचा कुठलाही पार्ट असेल आणि त्याला तुम्हाला रिअल मध्ये बघायचं आहे की नेमकं तो कुठे आहे, तर आपण ती सेफ फाईल तुमच्या ज्यावेळी गुगल अर्थला ओपन करणार त्यावेळी बरोबर ती त्याच्या जागेवरती जाणार तिथे. हा आपला म्हणजे हा पहिला प्लस पॉईंट की आपल्याला त्याचं एक्झॅक्ट लोकेशन कळतं. सेकंड थिंग, त्या मॅपिंगला किंवा त्या एरियाला आपल्याला कॉर्डिनेट देता येतात आणि कॉर्डिनेट ऑटोमॅटिक येतात आपण पुढे प्रोसेस केल्यानंतर. जर तुम्ही विदाउट जिओ रेफरन्सिंग वर्क केलं तर त्याला ते कॉर्डिनेट येणार नाही आणि आले तर ती चुकीचे असणार आहेत. सेकंड आणि फर्स्ट आणि सेकंड आहे ज्यावेळी आपण एखादे रिव्हर असेल किंवा डिस्टन्स असेल आपल्या एरियावर तर तो डिस्टन्स पण आपल्याला कॉर्डिनेट दिल्यानंतर डिस्टन्स एक्झॅक्ट येणार आहे आपल्याला, नाहीतर असा आपल्याला तो डिस्टन्स प्रॉपर काढता येणार नाही. हा पण त्याचा प्लस पॉईंट आहे. आणि जॉग्राफी कॅन्डिडेटला किंवा जॉग्राफी अध्यापकाला जिओ रेफरन्सिंग म्हणजे ज्याला आपण अक्षरवृत्त किंवा रेखावृत्त म्हणतो तो देणं किंवा त्याच्या थ्रू एखादा भाग ओळखणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे जिओ रेफरन्सिंग करणं गरजेचं आपण इथे म्हणू शकतो. आता आपण प्रॉपरली कदवार लाईन नाही केली ऑर्डर बी माहित नाही. सर हॅलो, आता आपण जिओ Continue करा. रेफरन्सिंगची प्रोसेस आहे. सर आवाज येतोय ना? हो येतोय, कंटिन्यू करा. ओके. हा, जिओ रेफरन्सिंगची जी प्रोसेस आहे QGIS मधली, आता RGIS वगैरे सॉफ्टवेअर असतं तर त्याची प्रोसेस थोडी वेगळी आहे. QGIS मधली आपण थोडी वेगळी प्रोसेस पाहूया. इथे आता आपण रास्टर टूल मध्ये जाऊन जिओ रेफरन्सिंग जो बार आहे किंवा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून आपण ते जिओ रेफरन्सिंगला प्रोसेसला स्टार्ट करूया. त्याच्या आधी समजा इथे जिओ रेफरन्सिंग दिसत नसेल, आय थिंक मला वाटतं इथे किंवा पाटील सरांच्या म्हटल्याप्रमाणे लेअर मध्ये, तर आपल्याला प्लगइन मध्ये वगैरे जाऊन मॅनेज प्लगइन मध्ये जर ते हाईड असेल, इन्स्टॉलेशन करून हाईड जर केलेलं असेल, आता इथे माझा लॅपटॉप स्लो असल्यामुळे क्विकली ओपन होत नाही. ते प्लगइन मध्ये जाऊन त्याचा एक ऑप्शन असतो जिओ रेफरन्सिंगचा, तो जिओ रेफरन्सिंग हाईड असेल तर तिथे ऑन करायचं, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला रास्टर मध्ये जिओ रेफरन्सिंग जर दिसत नसेल ऑप्शन तर तो दिसून येईल इथे. हा, या ठिकाणी बघा इन्स्टॉलेशन हे मग जिओ रेफरन्स GDCL ऑप्शन असतो. तुम्ही जर इथे हाईड ठेवलेला असेल, कधी कधी आपल्याला रास्टरमध्ये इथे काही टूल्स दिसत नसतात, त्याचा अर्थ इथे ते हाईड असतात किंवा ते इन्स्टॉल केलेले नसतात. यासाठी या प्लगइनसाठी आपल्याला नेट कनेक्ट असणं गरजेचं आहे, तरच आपण प्लगइनचे सर्व ऑप्शन जे आहेत किंवा टूल्स आहेत ते इथे ओपन करू शकतो किंवा इथे इन्स्टॉल करू शकतो. आता जिओ रेफरन्सिंग साठी दुसरी एक न्यू विंडो ओपन होते. त्या विंडो मध्ये आपल्याला जिओ रेफरन्सिंगचं वर्क करायचं असतं आणि जी मेन विंडो असते ती आपली बॅक साईडला असते. आता इथे जाऊन आपला जो फोल्डर असेल, ज्या फोल्डर मध्ये आपल्या बेस मॅप असेल किंवा इमेजरी असेल किंवा जो टोपोसिटचा पार्ट असेल तो टोपोसिट आपण इथून ओपन करू शकतो. आता मी ते डेस्कटॉपला माझा एक फोल्डर आहे की ज्यामध्ये मी माझे काही टोपोसिट ठेवलेले आहे, त्या टोपोसिट मी इथे ओपन करतो. इथे काही टोपोसिट मी डाउनलोड करून ठेवलेले आहेत, त्यामध्ये कुठे मी एक टोपोसिट वर्किंग साठी इथे घेतो. आता ही जी विंडो असते ही विंडो दोन पार्ट मध्ये डिवाइड असते. हा जो वरचा भाग आहे हा जिओ रेफरन्सिंग साठी असतो की इथे आपण जे कॉर्डिनेट आहे हे कॉर्डिनेट इथे दाखवायचे असतात किंवा इंटर करायचे असतात. आणि खाली जे असतं हे GCP टेबल, यामध्ये आपले ते कंट्रोल पॉईंट्स आहेत, ते ग्राउंड कंट्रोल पॉईंट, हे ग्राउंड कंट्रोल पॉईंट आपण इथे शो केल्यानंतर किंवा इथे इनपुट केल्यानंतर आपल्याला खाली जे दाखवतात त्याचे एरर वगैरे असेल तर एरर इथे आपल्याला खाली दिसून येतात. आता आपण स्टेप बाय स्टेप मोस्टली जिओ रेफरन्सिंग करताना 4 पॉईंट घेणं नेसेसरी आहे. का नेसेसरी आहे? कारण 4 पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट जिओ रेफरन्सिंग होतं. आपण 2 किंवा 3 पॉईंटने पण जिओ रेफरन्सिंग करू शकतो, पण तसं जर आपण जिओ रेफरन्सिंग केलं तर ते प्रॉपर होणार नाही. कधी कधी होऊ पण शकतं, पण एकदम एक्झॅक्ट होण्यासाठी किंवा प्रॉपर होण्यासाठी मोस्टली आपण 4 पॉईंट घ्यायचे. टोपोसिट असेल किंवा तुमची इमेज असेल कुठले असेल तर 4 पॉईंट मोस्टली तुम्ही घ्या की जेणेकरून तुमचं प्रॉपर जिओ रेफरन्सिंग होईल, इमेज हलणार नाही किंवा कुठे एरर येणार नाही. आता इथे आपल्याला टोपोसिटच्या 4 साईडला किंवा 4 कॉर्नरला आपल्याला लॅट लावून दिलेले असतात. इथे ऑलरेडी आपण टोपोसिटची स्टडी केलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं.
हे बघा या ठिकाणी 4 पॉईंट ऑलरेडी दिलेले आहेत. आता आपण इथे पण तो पॉईंट घेऊ शकतो किंवा कुठेही पण घेऊ शकतो, पण आपल्याला इथे लॅटॉन दिसत आहेत, शो होतात, म्हणजे आपल्याला कन्फ्युज करणार नाही किंवा आपल्याला आठवण्याची गरज पडणार नाही. डायरेक्ट आपण इथून ते करू शकतो. आता ही मी फक्त टोपोसिट इथे इम्पोर्ट केलेली आहे. QGIS सॉफ्टवेअर जे आहे जिओ रेफरन्सिंगचे टूल्स आहेत त्याच्यामध्ये फक्त इम्पोर्ट केलेले आहे. आता मला पुढे वर्क करायचं, जिओ रेफरन्सिंग करायचं, तर त्यासाठी फर्स्ट स्टेप असते. हा ही विंडो आहे वरची, आपल्याला इथे टेबल दिसतंय. त्या विंडो मध्ये जाऊन आपल्याला फर्स्टली ऍड पॉईंट यावर क्लिक करायचं आहे. इथे बघा, फर्स्टली तुम्ही कुठल्याही प्रकारचं कुठल्याही ऑप्शनला क्लिक करायच्या अगोदर फक्त कर्सरने बघा चेक करायचं की काय नेम्स आहेत. तुम्ही स्वतःहून पण चेक करू शकता, वेगवेगळी नावं इथे दिलेली आहेत. प्रत्येकाचं आपल्याला इथे वर्क करायचं आहे. कुठल्याही प्रकारची पॉईंट न घेता, कारण बरेचसे ऑप्शन आपल्याला सेम पण दिसतात, त्यामुळे कर्सर घेऊन गेल्यानंतर आपल्याला तिथे दिसतं की कुठल्याला काय नेम्स आहेत वगैरे काय दिलेलं आहे. ह्या आपण मूव्ह करू शकतो किंवा कर्सरने टोपोसिट इकडे घेऊ शकतो. आता आपल्याला इथे टोपोसिटला जिओ रेफरन्सिंग करताना फर्स्ट स्टेप असते ऍड पॉईंट करणं. ऍड पॉईंट जेवढं तुम्ही झूम करून जेवढं जिओ रेफरन्सिंग करणार तेवढं ते एक्झॅक्ट येणार आहे, परफेक्ट येणार आहे. बघा आता झूम केल्यानंतर तुम्हाला मिडल जो पॉईंट आहे 2 लाईन मधला, लॅटलॉंग मधला, हा मिडल पॉईंट आपल्याला इथे दिसून येतो. बघा जेवढं झूम तुम्ही करणार तेवढं, आणि जेवढं झूम करून तुम्ही जेवढं जिओ रेफरन्सिंग करणार तेवढं तुमचे एरर कमी येणार. फॉर एक्झाम्पल समजा मी आता झूम कमी केलंय आणि इथे समजा मी क्लिक केलं तर तो सेंटर लाईन मागे पुढे होऊ शकते, त्यामुळे जास्त झूम करायचं. हे बघा जेवढं तुम्ही झूम करायचं जास्त, आणि मिडलला क्लिक करायचं. मिडल लाईन म्हणजे जिथे कनेक्ट झालेली लाईन तिथे क्लिक करायचं. क्लिक केलं तर आपली विंडो ओपन होते या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपल्याला लॅटलॉंग फिलअप करायचे आहे. विंडो ओपन झाल्यानंतर आपण टोपोसिट झूम इन या झूम आउट करू शकतो, कारण आपल्याला लॅटलॉंग दिसली पाहिजे. कारण आपण जेवढं झूम केलेलं असतं, झूम केल्यामुळे आपल्याला लॅटलॉंग दिसत नाही. मग ते लॅटलॉंग दिसण्यासाठी पुन्हा आपण झूम इन किंवा झूम आउट करू शकतो त्या लेवलला, जसं आपला डेटा पाहिजे तसा. आता इथे 2 ऑप्शन आहेत, एक एक्स ईस्ट आहे आणि वाय नॉर्थ, असे 2 ऑप्शन दिलेले आहेत. आता बरंचसं इथे थोडं आपल्याला उलटं करावं लागतं. उलटं म्हणजे काय की आपल्याला आपण मोस्टली एक्सला आपण लॅटिट्यूड दाखवतो आणि वायला लॉंगिट्यूड दाखवतो, पण इथे आपल्याला एक्स म्हणजे ईस्टला आपल्याला काय दाखवायचं आहे की लॉंगिट्यूड दाखवायचं आहे आणि वायला लॅटिट्यूड दाखवायचं आहे. म्हणजे थोडंसं आपल्याला इथे उलटं करायचं. म्हणजे मोस्टली आपण एक्सला आपण लॅटिट्यूड म्हणतो आणि वायला लॉंगिट्यूड अशा अर्थाने आपण ते क्लिअर करतो, पण इथे आपल्याला करताना ते उलटं करायचं आहे. एक्सला आपण इथे लॉंगिट्यूड दाखवायचं आहे. जी फिगर आहे तशी फिगर इथे मेन्शन करायची, कुठल्या प्रकारे चेंज करायची गरज नाही. आपण कधी कधी चेंज पण करतो, पण चेंज करायची ते गरज नाही. डायरेक्टली जी फिगर आहे डिग्री या मिनिट, डिग्री मिनिट सेकंड मध्ये वगैरे दिलेली असते, इथे डिग्री मिनिट मध्ये दिली आहे. आपण डायरेक्टली आहे तशी फिगर इथे एंटर करूया. 74 पॉईंट या 74.30. आपण लॉंगिट्यूड इथे फिलअप केलं. लॉंगिट्यूडचं जे काय हे आहे लॅटलॉंग आहे, लॉंगिट्यूड आहे, लॉंगिट्यूड आपण इथे फिलअप केलेलं आहे. इथे आपण लॅटिट्यूड फिलअप करूया वाय ऍक्सिसला या वायला. 21.30. एक विंडो इथे कम्प्लीट होते. इथे आपल्याला डॉट दिसतो बघा, आपण दिलेला पॉईंट. अशा पद्धतीने आपण ऍज अ क्लॉक वाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला ते फिलअप करायचे. जिओ रेफरन्सिंग करताना पण इथे कुठे वाटला म्हणा आपण जिओ रेफरन्सिंग करायचं, मोस्टली आपण क्लॉक वाईज जिओ रेफरन्सिंग करायचं असतं, ते करावं लागतं. राजू सर, हा सर, तुमची परमिशन असेल तर मी मध्येच थोडंसं अपडेट करेन आणखी थोडंसं. हा सर, ओके ओके. सरांनी आता 74.30 टाकलं. तर ॲक्च्युली ह्या ज्या 2 पद्धती आहेत त्याला डिग्री डेसिमल आणि डिग्री मिनिट सेकंड म्हणतात. तो आता जो सरांनी 0.30 केलं, तर मी असं म्हणतो की ते चुकून सरांच्याकडून झालेलं आहे. तर 74.30 लिहिताना जनरली आपल्याला स्पेसिंग द्यायचं असतं, म्हणजे 74 नंतर स्पेस द्यायचा आणि त्याच्यानंतर 30 लिहायचं. तर हे ॲज इट इज डिग्री मिनिट सेकंडमध्ये घेतं. आणि जर आपल्याला ते डिग्री येस आणि डिग्री डेसिमलमध्ये द्यायचं असेल तर ते 74.50 होईल, कारण 60 मिनिट इज इक्वल टू 100. म्हणजे ते प्रो रेटा आपण कन्वर्ट करतो. 30 मिनिट इज इक्वल टू 50.50 अँड 15 मिनिट इज इक्वल टू 0.25. तर या प्रकारे त्याचं कन्वर्जन करता येतं. हे कन्वर्जन तुम्हाला गुगल देखील करून देतं किंवा मी जे आता इक्वेशन सांगितलं त्या पद्धतीने देखील करता येतं. पण जर आपण डायरेक्ट लिहित असू तर तेव्हा मात्र त्या ठिकाणी स्पेसिंग द्यायचं. 74 स्पेस 30 म्हणजेच ते 74 अंश 30 मिनिट. समजा त्याच्यानंतर सेकंद काय दिलेले आहेत, 10 सेकंद दिलेले असतील तर पुन्हा स्पेस द्यायचा आणि पुढे 10 लिहायचं. तर या पद्धतीने आपण
करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ॲक्युरसी जी आहे ही ॲक्युरसी उत्तम मिळते. सर प्लीज कंटिन्यू कर. ओके सर. सेम आता सरांनी सांगितल्याप्रमाणे हे डिग्री डेसिमल आहे, त्यामुळे मी 74 पॉईंट या 20 या 45 काय ते आहे ते तिथे मेन्शन करतोय. मोस्टली आपल्याला मॅप वरती जे दिसतं ते आपण जर वर्किंग करण्याचा प्रयत्न केला, त्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला तर चुका एखाद्या वेळी होऊ शकतात, पण आपल्याला वर्किंग इझी होऊ शकतं ते. म्हणजे काय म्हणतो आपण, जास्त आठवण्याची वगैरे गरज पडणार नाही. सर झोरे सर, हा सर बोल. हां ते 74 स्पेस 45 करा. 0.45 नाही, पॉईंट दिलं तर मग ते 0.75 होईल तिथे. पण डिग्री डेसिमल मध्ये दाखवेल सर. नाही नाही, डिग्री डिग्री डेसिमल मध्ये आपल्याला मी आता जसं बोललो तसं कन्वर्ट करावं लागतं, कारण हे तुम्ही ओके, डिग्री हां. मिनिट मध्ये लिहिताय, त्याच्यामुळे फक्त स्पेस द्यायचा. आपण फर्स्ट पॉइंट मध्ये सर मी पॉइंट टाकलाय. हां नाही, तो डिलीट करून ॲड करू शकतो, नो प्रॉब्लेम मॅटर. मी दाखवेल याच्यामुळे आता तुम्हाला तो मॅप जिओ रेफरन्स झाल्यासारखा दिसेल, पण जेव्हा तुम्ही जिओ ओके, हां. रेफरन्सिंग करताना तेव्हा खाली कर्सर फिरवल्यानंतर तुम्हाला त्या हां. व्हॅल्यूज वेगळ्या दिसतील. वाटल्यास तसाही प्रयोग करायला हरकत नाही. ज्यावेळी आपण हां बोला. फायनल जिओ रेफरन्सिंग होणार त्यावेळी आपल्याला डिग्री डेसिमल दाखवणार, मिनिट दाखवणार नाही तिथे जिओ रेफरन्सिंगच्या फील्ड. नाही दाखवतो सर. नाही आता सर मी जो पॉइंट टाकतो त्यानुसार. हां नाही, ते डिग्री डेसिमल दाखवेल, पण थोडंसं हे होतं, ओके. ॲक्च्युअल लोकेशन शिफ्ट झालेलं असतं. हां. हा विनोद सावंत सर, तुम्ही काहीतरी बोलत होता. सर असं जर जिओ रेफरन्सिंग केलं ना सर, ते लोकेशनला त्यात बसत नाही टोपोशिफ्ट त्या एरियाला. नाही, लोकेशन शिफ्ट होतं सर. नाही, तेच नाही, मी नाही. लोकेशन शिफ्ट होतं. त्यांना जे 45 आहे तर त्या ठिकाणी ते मग 75 गृहीत धरावं लागतं. म्हणजे पॉईंटमध्ये देत असेल झोरे सर, तर मग ते हां, सर. 74 पॉईंट तुम्ही 75 लिहिलं तर बरोबर आहे. इट इज परफेक्ट, ते तिथंच जाणार. हां आणि 74 ओके. तुम्हाला 45 लिहायचं असेल तर 74 नंतर स्पेस द्यायची आणि 45 लिहायचं. 74 नंतर स्पेस द्या आणि 30 लिहा, किंवा 74.50 लिहा. दोन्हीचा अर्थ तोच आहे. 30 मिनिट इज इक्वल टू 0.50. सर पॉईंट ॲड करेपर्यंत मी मध्येच थोडंसं आणखी तुम्हाला अपडेट करतो की नंबर ऑफ पॉईंट्स हे तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन सेटिंगवर अवलंबून आहे की तुम्ही कोणती टेक्निक वापरताय. रिसॅम्पलिंग मेथडसाठी, ट्रान्सफॉर्मेशन सेटिंगसाठी तुम्ही कोणती टेक्निक वापरताय, याच्यानुसार नंबर ऑफ पॉईंट्स तुम्हाला डिफाईन करावे लागतील. काही वेळेला 9-10 पॉईंट्स घ्यावे लागतात तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन सेटिंग बदललं तर, आणि किमान 4 पॉईंट हे लागतातच. आणि टोपोसिटमध्ये मल्टिपल पॉईंट देणं शेप अगदी सहज शक्य आहे. दुसरं जे मगाशी एक सरांनी प्रश्न विचारला होता की जिओ रेफरन्सिंगची का गरज आहे, तर समजा तुम्ही तुमच्या गावच्या एखाद्या नकाशावर काम करताय, तुमच्या गावचा कॅडेस्ट्रल मॅप आहे, या कॅडेस्ट्रल मॅपवर काम करताय, तर तो कॅडेस्ट्रल मॅप अगदी त्याच्या लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडच्या बाबतीत परफेक्टली ओव्हरले करायचा असेल तर तेव्हा त्याच्या जिओ रेफरन्सिंगची गरज असते. आणखी एक मी त्यात अद्यावत असं करेल की त्याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, डिस्टन्स मेजरमेंट करायचं, जसं झोरे सर बोलले, तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला या जिओ रेफरन्सिंगची गरज असते. फक्त कॅडेस्ट्रल मॅपमध्ये असे नेमके 4 पॉईंट घेऊन चालत नाहीत, त्याला मात्र भरपूर पॉईंट घ्यावे लागतात, कारण तो मॅप वेडावाकडा असतो. दुसरं, जेव्हा आता सर या ठिकाणी जिओ रेफरन्सिंग रन करतील तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की रेसिड्युअल पिक्सेल कधी वाढलेले दिसतात. आणि हे गरजेचं नाही आहे की नेहमी चूक तुमचीच असावी, कधी कधी चूक कम्प्युटरची देखील असते. कम्प्युटरची इन द सेन्स तुमचा जो मॅप आहे हा मॅप स्कॅन करताना त्याच्यामध्ये काही एरर्स राहतात आणि त्याच्यामुळे देखील जिओ रेफरन्सिंगमध्ये एरर्स येतात. काही वेळेला तुम्ही ॲक्युरेट जिओ रेफरन्सिंग केलेलं असतं, पण त्या स्कॅनिंग एररमुळे जिओ रेफरन्सिंगमध्ये देखील एरर येतात. तर या गोष्टी देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत. झोरे सर कंटिन्यू कर.
इथे आपलं आता जिओ रेफरन्सिंगचे आपण जे 4 पॉईंट आहे 4 पॉईंट घेऊन इथे झालेलं आहे. आता इथे नेमकं पिक्सल साईज मध्ये किंवा पिक्सल मध्ये इथे एरर दाखवत नाही. आता ऍक्च्युली एखाद्या वेळी मिस्टेक पण असू शकते, पण तुमच्या जिओ रेफरन्सिंग करताना काही म्हणजे रॉंग किंवा एरर असेल किंवा इथे तुम्ही जिओ रेफरन्सिंग करताना कुठे चुकीचं केलेलं असेल किंवा काहीतरी पॉईंट इकडे तिकडे दिलेला असेल तर इथे एरर आपल्याला दाखवतात. या ठिकाणी एरर येतात. मग ते 30, 40, 50 वगैरे असे फिगर आलेले असते. मग ती जवळपास 1, 2 किंवा मायनस किंवा 0 अशी आपल्याला हे करावं लागतं, म्हणजे ती ऍडजस्ट करावी लागते ती फिगर. मग ते ऍडजस्ट करताना आपले हे जे पॉईंट असतात हे पॉईंट मूव्ह करून 0 येईपर्यंत तिथे किंवा मायनस येईपर्यंत जवळपास 1 किंवा 2 मायनस येईपर्यंत आपण इथे काय करायचं असतं, मूव्ह करून तो ऍडजस्ट करायचा असतो पॉईंट जिथे एरर आलेले असतात तिथे. आता इथे आपल्याला एरर काही दाखवत नाही. या साईडला आपले एरर दाखवले असतात पण इथे एरर दाखवत नाहीत. एरर आले असतील तर आपल्याला तसे ते मूव्ह करून इथे तुम्हाला मूव्ह ऑन एक ऑप्शन असणार आहे. मूव्ह पॉईंट वर तिथे क्लिक करून फक्त तो पॉईंट सरकवत तिथे 0 येईपर्यंत ते ऍडजस्ट करावं लागतं, जेणेकरून आपलं एरर निघू शकतात इथून. ओके, हे झाल्यानंतर आता पुढची स्टेप असते ट्रान्सफॉर्मेशन सेटिंग. इथे जाऊन आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन सेटिंग सिलेक्ट करावी किंवा सर्च करावी किंवा आपण ऍड करावी लागते. आणि आपल्याला टोपोसीट किंवा जो आपण जिओ रेफरन्सिंग आता करणार आहोत ते नेमकं आपल्या कुठल्या फोल्डर मध्ये सेव्ह करायचंय, त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस पण करावी लागते इथून. आता इथे मी माझं इनबिल्ड आहे किंवा मी ऑलरेडी वर्किंग केलेलं आहे त्याच्यामध्ये किंवा आधी केलेलं वर्किंग आहे, त्यामुळे हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन या ठिकाणी ऑलरेडी आलेले आहे. आता मोस्ट इथे लिनियर किंवा नियर नेबर्स वगैरे हे ऑप्शन ऑलरेडी असतात. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे रिसॅम्पलिंग मेथड वगैरे तर इथे चेंज वगैरे आपल्याला करावं लागतं काही वेळा. सॉरी, इथे ट्रान्सफॉर्मेशन टाइप्स मध्ये आपल्याला चेंज करावं लागतं. पॉलिमेर्स 2 वगैरे किंवा 1 वगैरे हे आपल्याला चेंज करावं लागतं. पण मी डिफॉल्ट हेच लिनियर वगैरे हेच ठेवतो इथे बऱ्यापैकी, म्हणजे याच पद्धतीने मी इथे वर्किंग करत असतो. आणि हे सिलेक्ट करून किंवा WGS वर 84 हे आपल्याला ते कन्सिडर किंवा सेव्ह करावं लागतं की तो ऑप्शन आपल्याला इथे दिलेला असतो ऑलरेडी. तर नसेल तर आपल्याला तो करावा लागतो त्या पद्धतीने. हे आपल्याला 3 इथे सिलेक्ट करावं लागतं. काही वेळा आपण हे चेंज करू, लिनियरच्या ठिकाणी वेगळा ऑप्शन वगैरे टाकलेला असतो. जसं सरांनी जर जास्त आपल्याला पॉईंट वगैरे घ्यायचे असतील किंवा घेतलेले वगैरे असतील तर ते त्या पद्धतीने इथे सिलेक्ट करावं लागतं. आता सध्या आपल्याला डिफॉल्ट आपण हेच इथे ठेवू शकतो किंवा इथे ठेवायचे. नेक्स्ट, आता आउटपुट रास्टर आपण जे काय वर्क केलेलं आहे, आता जिओ रेफरन्सिंग करणार किंवा ते सक्सेसफुल जे होणार आहे ते नेमकं कुठल्या फोल्डर मध्ये गेलं पाहिजे. कधी कधी हे पण आपल्याला जीआयएस मध्ये एक चॅलेंज असतं की आपण बरंचसं वर्किंग करतो, बऱ्याचशा फाईल्स क्रिएट होतात. मग त्या नेमक्या ज्याला आपण म्हणतो की त्याच्यावर आपल्याला पुढचं वर्क करायचं असतं तर त्या नेमक्या कुठे सेव्ह करायचे असतात, कारण बऱ्याचशा फाईली क्रिएट झाल्यामुळे ते आपल्याला नंतरच्या पुढच्या वर्कला भेटत नसतात. त्यामुळे आपला एक पर्टिक्युलर फोल्डर तयार करायचा असतो की ज्याच्यामध्ये आपलं सर्व जे रफ वर्क असेल किंवा आपलं जे फायनल वर्क असेल की ज्यामध्ये आपलं सेव्ह होऊ शकतं. अशा पद्धतीने आपल्याला जे काय वर्किंग आहे ते वर्किंग आपण इथे आपला जो फोल्डर आहे तिथे आपण सेव्ह करायचं. मी ऑलरेडी डेस्कटॉपला एक फोल्डर क्रिएट केलेला आहे, तिथे मी तो सेव्ह करतो फोल्डर किंवा ती फाईल. तिथे हा जो फोल्डर, आता हा तुम्हाला फॉर्मॅट इथे वेगळा दिसणार बघा. हा टिप फॉर्मॅट मध्ये आपण जे डिजिटायझेशन वगैरे करतो किंवा लेअर वगैरे करतो तो सेफ फॉर्मॅट मध्ये असतो. आणि आपण जे आता जिओ रेफरन्सिंग वगैरे केलेलं आहे ते आपल्या इथे टिप फॉर्मॅट मध्ये दिसेल. आता कुठलाही आपल्याला फॉर्मॅट दिसत नाही किंवा टाईप दिसत नाही बघा. आपण मॉडिफाय आहे त्याच नावाने ते सेव्ह करूया. ओके करायचं इथे आणि इथे प्रोसेसला द्यायचं. इथे स्टार्ट जिओ रेफरन्सिंग एक ऑप्शन आहे बघा, इथे प्रोसेस आपल्याला दिसेल. आता इथे बघा आपण ही प्रोसेस केल्यानंतर ऍक्च्युली आता एरर काढले पाहिजे. हे बघा आता इथे एरर दिसत आहेत आपल्याला, हे एरर काढले पाहिजे ते तसेच मूव्ह करून. सर आता कंटिन्यू होऊ द्या, कारण तुमच्याकडचं स्पीड कमी आहे. हा ठीक आहे. हो हो, पण बाकीच्यांनी लक्षात ठेवा की या ठिकाणचे हे जे पिक्सेल्स आहेत हे QGIS मध्ये 5 पिक्सेल्स पर्यंत ॲडमिसिबल आहेत, म्हणजे ते मान्य असतात. आणि ArcGISच्या बाबतीत ती येणारी जी व्हॅल्यू आहे ती 0.05 वगैरे अशा पद्धतीने गृहीत धरली जाते. म्हणजे 1च्या आत ती व्हॅल्यू मोस्टली असावी. कारण हे जे पिक्सेल एरर आहे, आता याच्यासाठी मला माहीत नाही सरांनी हा टोपोसीट कुठून घेतला. तर तुम्ही जर याचा टोपोसीट घेतलात सर्वे ऑफ इंडियाचा तर त्याचे येणारे एरर्स कमी असतात. आणि तुमच्याकडचा टोपोसीट तुम्ही स्कॅन करून घेतला असेल तर त्याचे एरर्स जास्त आहेत. म्हणजे या गोष्टी देखील आपण लक्षात ठेवल्या पाहिजे.
सर प्रोसेस होतोय तोपर्यंत मोरे सर तुम्हाला काय बोलायचंय? तुमचा हात वर दिसतोय. नाही सर. ओके, नामदेव सर आपलाही हात वर आहे. हो सर, मला आपण हे विचारायचं होतं, आपण ज्यावेळेस जिओ रेफरन्सिंग करतो त्यावेळेस काय अक्षरवृत्त किंवा रेखावृत्त फर्स्ट असं काही करायची गरज आहे का? हो आहे ना, तिथं ते एक्स ईस्ट म्हटलंय. ईस्ट म्हणजे तिथं रेखावृत्त घ्यायचे आहेत आणि वाय त्या ठिकाणी अक्षवृत्त घ्यायचे आहेत. आणि जसं मी हा, म्हणजे सांगितलं स्टार्टिंग पॉइंट आपण कोणत्याही कॉर्नर वरून करू शकतो. कुठल्याही काही वेळेला पहा हा नकाशा आडवा असू शकतो, नकाशा हो. उलटा असू शकतो, उत्तर बाजू खाली असू शकते. अनेक जण काय करतात ते मॅन्युअली ॲडजस्ट करत बसतात. मी त्याच्या कारण आपल्याला माहिती आहे म्हणून आपण ॲडजस्ट करू शकतो. एखाद्या वेळी माहिती असणार नाही ना, तर ते जे नोन पॉईंट्स आहेत त्याचे प्रॉपर दिले की जेव्हा तुम्ही रन करता, रन झाल्यानंतर तो आडवा असणारा नकाशा ऑटोमॅटिकली उभा त्या ठिकाणी तुमच्या GIS सॉफ्टवेअरमध्ये होतो. ओके सर, येस, थँक्यू सर. आणि हे जे रेसिड्युअल पिक्सेल्स हायेस्ट आलेले आहेत याचं कारण नंतर झूमिंग केलेलं नाही आहे. म्हणजे ते जे झोरे सर आपण बोललो होतो ना की एरर्स त्यांना पाहू द्या, याच त्या एरर्स आहेत. झूमिंग केलं असतं तर कदाचित एवढ्या एरर्स आल्या नसत्या. आता डायरेक्टली ही जी विंडो आहे किंवा ही जी टोपोशीट आहे जिओ रेफरन्सिंग झालेली, जे आपलं सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअरची आपण फर्स्ट जी विंडो ओपन केली होती तिथे जी आपल्याला शो होणार आहे, किंवा नसेल तर आपण ज्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेली आहे तिथून ती ओपन करू शकतो. आपल्याला एक्झॅक्ट त्याची जी लॅटरॉम आहे ती लॅटरॉम आपल्याला खालच्या जो बार आहे त्या बारवरती आपल्याला शो होतील, किंवा जसं आपण कर्सर मूव्ह करणार तसं तसं तिथे लॅटरॉम चेंज झालेलं आपल्याला दिसतील. हे जिओ रेफरन्सिंग केलेलं आपल्याला बेनिफिट इथे समजून येईल. आता या प्रोसेसला वेळ लागतो त्याच्यामुळे ओपन व्हायला पण वेळ लागेल ना. झाले 50% झालेले आहे. तोपर्यंत बाकी कोणाचे आणखी काही प्रश्न असतील तर आपण घेऊ. म्हणजे पॅरलल डिस्कशन टाईप लर्निंग होईल. यस, सुहास दिवेकर सर प्लीज बोला. हा सर, ते जे आपण सेटिंग केली ना, जिओ रेफरन्सिंग पॉईंट दिले, यस, तर सेटिंग केली ना, त्याच्यामध्ये टार्गेट SRS ते सरांनी दाखवलं WGS 84 4326 ते हो त्याचं बरोबर. काय म्हणजे नक्की काय द्यावं लागतं ते सर? हां, ॲक्च्युली तेच का दुसरं का देऊ शकत नाही आपण? सर जोरे सर तुम्ही बोलाल म्हणजे की मी तेच बोलू? सर मला क्लिअर काय म्हणतात ते कळत नाही सर, परत बोलायचं. ओके हा, जे आपण टार्गेट SRS जे केलं ना तुम्ही ते 4326 WGS 84, तर ते तोच द्यायचा का प्रत्येक वेळेस, का दुसरं दिलं तरी चालेल आपल्याला? काही म्हणजे त्या टोपोशीट साठी तेच आहे? नाही तोच आहे जवळपास. म्हणजे अर्थला जे आपण म्हणजे राऊंडेड मानतो वगैरे, मग नंतर ते अंड्याच्या आकाराचा वगैरे केला, आणि त्यासाठी तो तर ठरवलेला आहे तसं WGS 84 हे ठरवलेलं आहे, फिक्स आहे केलेलं आहे. मी ज्यावेळेस टार्गेट SRS ओपन केलं होतं ना, तर त्याच्यामध्ये भरपूर पॉइंट्स होते ना, तर मग म्हणजे असं इंडियासाठी तो आहे का दुसरं आहे काय? हां, बरोबर आहे सर तुमचं. सुहास दिवेकर सर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. हे भारतासाठी, कारण तुम्ही जर हे पाहिलेलं असेल म्हणजेच आपल्याकडे 2 कोऑर्डिनेट सिस्टम आहेत. एक जिओग्राफिक कोऑर्डिनेट सिस्टम आणि दुसरी आहे प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टम. या प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टमनुसार जगाचे वेगवेगळे भाग पाडलेले आहेत डिपेंड्स अपॉन लॉन्जिट्यूड्स आणि नॉर्थ आणि साऊथ या प्रकारे. आणि आता जे 4326 हा जो कोड आहे तो 43 नॉर्थ झोन जो आहे त्याला रिप्रेझेंट करतो. आणि आपण या 43 नॉर्थ झोनमध्ये येतो आणि त्याच्यामुळे आपण तो कोड वापरलेला आहे. आणि हा महाराष्ट्राचा जो भाग आहे तर याच्यासाठी हाच कोड आपल्याला वापरायचा आहे. पण तुम्ही ईशान्य भारतात गेलात तर त्या ठिकाणचा कोड मात्र त्या ठिकाणी बदलणार आहे. तुम्ही जर आफ्रिकेकडे गेलात तर त्या ठिकाणचा कोड बदलणार आहे. आणि त्याच्यासाठी एक रेडी इन्फॉर्मेशन आहे. कदाचित याच्यापूर्वी आम्ही डिजिटल इमेज प्रोसेसिंगवर एक कार्यशाळा घेतलेली होती, त्याच्यामध्ये हे सगळे भाग कव्हर केलेले आहेत. तिकडे कव्हर झाले नसतील तर काही संदर्भ वगैरे आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. ओके सर, जर समजा आपण याचा नॉर्थ जम्मू काश्मीरचा जर मॅप घेतला, आपण सेम येणार आहे. एखाद्या डिस्ट्रिक्टचा घेतला, 43 नॉर्थ हाच येणार आहे. 4326 साऊथला जर केरळला घेतला आपण, तो पण सेम तोच. हो, कारण आपण नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आहात. तुम्ही भारताचं जे आता डिव्हिजन सांगितलं ना, तर या नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आहे म्हणून ते एन लावलं, 43 नॉर्थ म्हटलं मी. ओके ओके, ओके, थँक्यू सर. थँक्यू. आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. दीपक श्रीराम सर बोला.
हा सर आपण जिओ रेफरन्सिंगचे जे टूल बार्स आहेत ना वरती हां 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 त्याचं प्रत्येकाचं एकेकाचं महत्व म्हणजे त्याचं काय काम आहे त्याचं सांगितलं ऍप्लिकेशन बरं झालं. झोरे सर बोलाल कारण तुमच्याकडे विंडोज शेअर आहे. मला सर त्याचा आवाजच येत नाही काय म्हणतात ते. नाही ते असे म्हणतात की ही जी आपलं जिओ रेफरन्सिंगची विंडो ओपन केली त्याचा जो वरचा मेनू टॅब आहे ज्याच्यामध्ये ओके. तो ॲड फाईल आहे, रन आहे, त्याच्यानंतर GCPच्या बाबतीत ते एकेकाविषयी थोडक्यात एक हे रन होईपर्यंत तुम्ही बोला पटकन. त्यांची प्रोसेस म्हणता का सर? नाही ते कशासाठी वापरलं जातं म्हणजे पहिला ऑप्शन आहे त्याला तुम्ही गेलात तर ते ॲड फाईलसाठी आहे, दुसरा रनसाठी आहे. ओके. या प्रकारे ते बोलून घ्या कारण तुमचं ओपन आहे म्हणून प्लीज. ओके. हे जे सर सर्व विंडो ओपन्स आहेत आता ऑलरेडी आपण हे 4-5 सुरुवातीचे पाहिले आहेत. हे झूम इन झूम आउट. आता हा जो पॅनचा ऑप्शन वगैरे आहे हा फक्त मॅप मूव्ह करण्यासाठी इकडे तिकडे. आता हे झूम आता काही जे वेगळ्या प्रोसेसेस असतात त्यासाठी हे टॅब वगैरे यूज केले जातात. आपल्या जिओ रेफरन्सिंगसाठी काही याची गरज नसते. आपण जेव्हा दुसरं फायनल वगैरे वर्क करतो इतर जे काही वर्क करतो त्या ठिकाणी सर तो हिस्टोग्राम आहे. हा हिस्टोग्रामसाठी वगैरे टॅब केलं. इथे तुम्हाला तसं नाही दिसतंय. आता जिओ रेफरन्सिंग प्रोसेस कंप्लीट झालेली इथे थोडं आपण तिकडे बघू नंतर पाहिजे आपण इकडे येऊ. हे बघा येस जिओ रेफरन्सिंग सक्सेसफुली इथे मेसेज आलेला आहे ऑलरेडी. हे बघा आता आपण ही विंडो इथून डिलीट पण करू शकतो किंवा मिनिमाइज पाहिजे तर मिनिमाइज पण करू शकतो. इथे आपल्याला ही विंडो दिसते बघा. जे आपली मेन विंडो आहे किंवा मेन आपलं QGIS सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरची मेन विंडो आहे. तिथे आपल्याला आपली जी जिओ रेफरन्सिंग झालेली टोपोशीट आहे ती इथे आपल्याला शो दिसते. झोरे सर तुमच्या समोर जे हाईड ऑप्शन आहे ना त्याच्यावर क्लिक करा म्हणजे खालचे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड त्यांना तुमच्या कर्सर सोबत दिसतील. येस आता मॅपवर कर्सर फिरवल्यावर तुम्हाला दिसेल लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड्स वगैरे त्या ठिकाणी दिसतात आणि ते आता पुन्हा डिग्री डेसिमलमध्ये कन्वर्ट होऊन आलेले आहेत. आता मी झोरे सरांना थोडंसं अपडेट करेन त्या ठिकाणी. तिथं पहा की त्या पॉईंटला गेल्यावर ते 74.50 झालेलं आहे ऑलरेडी तिथं म्हणजे ते कन्वर्ट होऊन आलं डिग्री डेसिमलमध्ये कन्वर्ट होऊन आलेलं आहे. हा सुहास दिवेकर सर बोला. सर ते जिओ रेफरन्सिंग करताना मीन एरर दाखवली होती ना ती 70 अबव होती वाटते. तर त्याचा एरर्स ज्यादा त्याचा आपल्या याच्यावरती काय परिणाम होतो का डिजिटायझेशन वरती इथं केल्यानंतर? नाही डिजिटायझेशनवर असं नाही त्याचं लोकेशनच शिफ्ट होतं ना ओरिजिनल लोकेशन. आता इथे पॉइंट मूव्ह झालेले दिसतात इथं खाली सरांनी जे केलेत ना. यस मूव्ह झाले. यस परफेक्ट दिसत आहेत ना. हो तर ते पॉइंट आता हे ज्यावेळेस सॉफ्टवेअर मध्ये आलाय त्याच्या वेळेस पॉइंट मूव्ह झालेत मग ही मीन एरर आपल्याला काढणं म्हणजे मस्त आहे का? हो रिमूव्ह करणं अपेक्षित आहे. करावं लागतं सर म्हणजे आपल्याला 0 सरांनी सांगितलं 5 पर्यंत आलं तरी चालतं इथे किंवा 0 आपण जर मूव्ह केलं तर 0 पर्यंत जातं ते. इथे आपल्याला इथून मूव्ह करून घ्यावे लागतात ते. इथे मूव्ह ऑन करायचं पाहिजे तर आपण ऍडजस्ट करतो. हॅलो सर तुम्हाला तिकडे त्यांची फिगर चेंज झालेली दिसेल बघा. हा मोरे सर बोला. टूल बार मध्ये कोणता बार घ्यायचा सर मला ते जिओ रेफरन्सिंग साठी? हा आपलं जे सॉफ्टवेअर आहे ना त्याच्यामध्ये लेअरचा एक ऑप्शन आहे बघा लेअर पॅनल ओपन आहे. हा त्या लेअरला गेलात ना तर सर जरा हे ओपन करा ना. तर लेअरला गेल्यानंतर आपल्याला जिओ रेफरन्सर मिळतो आणि आताचे जे व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे मिळत नाही. इकडे सरांच्या व्हर्जनला नाही आहेत ते कारण सरांचं व्हर्जन जुनं आहे पण नवीन व्हर्जनला लेअरमध्ये तुम्हाला तो याचा ऑप्शन दिसतो आपला जिओ रेफरन्सर. वाटल्यास मी स्क्रीन शेअर करून दाखवेन माझ्याकडे. तुमच्याकडे मॉडर्न नवीन व्हर्जन आहे माझ्याकडे देखील 3.34 आहे सर. हा आता ओपन झालं. मी मगापासून तेच शोधत होतो सर करते तेच चाललं होतं माझं पण ते मला जिओ रेफरन्सिंगच सापडलं ना कुठे आहे ते. नाही तो मेनू मी सुरुवातीला क्लिअर केलं होतं ना तेवढ्यासाठी सरांनी रास्टरमध्ये जाऊन ते हे दाखवलं आणि आपल्या बाबतीत ते लेअरमध्ये तुम्हाला सापडणार. ओके सर ओके सापडलं थँक्यू. हा म्हणजे हा एक बेसिक म्हणून मी सुरुवातीलाच सरांना डिस्टर्ब करून थोडंसं बोललो होतो. थँक्यू सर. सर त्यामध्ये पण प्लगइन मध्ये जाऊन इन्स्टॉल वगैरे करावं लागतं की ऑलरेडी लेअर मध्ये असतो तो? नाही सर नवीन व्हर्जन मध्ये बऱ्यापैकी सगळं जे बेसिक रिक्वायर्ड थिंग्स आहेत त्या इन्स्टॉल्ड असतात त्याला आपल्याला प्लगइन नाही घ्यावं लागत. जुन्या व्हर्जनला हे प्लगइन आहे. जिओ रेफरन्सर नाही सापडला तर ते प्लगइनला जाऊन इन्स्टॉल करावं लागायचं वगैरे किंवा टिक करावं लागायचं. हां अगदी तुमच्याकडे आता व्हर्जन आहे त्याच्यापूर्वीचं व्हर्जन जर काढलं तर त्याला तर जिओ रेफरन्सर इन्स्टॉलच करावं लागायचं तरच ते काम चालायचं.
आता तसं नाही राहिलेलं. ठीक आहे सर, अजून काही ते विचारायचं असेल? हां सर, आणखी तुमच्या स्पीड बघता तुम्हाला मॅप टू मॅप जिओ रेफरन्सिंग दाखवणं शक्य असेल तर बघा, अदरवाईज मग मी माझ्याकडून इकडून डेमो देईन. ठीक आहे सर. दाखवतोय सेम प्रोसेस आहे, फक्त आपण इथे सेम फाईल किंवा जो सेम प्रोसेस. तो फक्त त्यांना तिथे डेमो करून दाखवा एक, कारण आता ऑलरेडी तुमच्याकडे जिओ रेफरन्स आहे, ओके. म्हणजे त्यांना हेही माहिती असावं. दाखवू का सर ते? सर हो दाखवा सर, ओके, दाखवा. ठीक आहे सर. सर एखाद्या हा गौतम सर, तुम्हाला काय बोलायचं आहे? एखाद्या इमेजचं जिओ रेफरन्सिंग करायचं असेल, समजा माझ्याकडे मॅप आहे, मी तो मोबाईलवरून काढलेला फोटो असेल, त्याला जिओ रेफरन्सिंग करायचं असेल तर ते कसं करावं? तीच प्रोसेस. नाही, त्याच्यासाठी सर तुम्हाला त्याचे काही नोन पॉईंट्स माहिती असावे लागतात आणि त्याचे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड तुम्हाला माहिती असावे लागतात. Until and unless you have the information of known points and its latitudinal and longitudinal extension, it is totally impossible. Okay. इरफान शेख, आपल्याला काय बोलायचं आहे? हो सर, ऍक्च्युली मला असं बोला. विचारायचं आहे की समजा आपला अभ्यास क्षेत्र जो आहे तो 2 वेगवेगळ्या टोपोग्राफिकल शीट्स मध्ये असला, तर अशा वेळेस आपण Yes. त्याचं जिओ रेफरन्सिंग कसं करायचं नेमकं? नाही, त्या 2 वेगळ्या टोपोसिटचं जिओ रेफरन्सिंग आपल्याला करावं लागेल आणि ते केल्यानंतर पुन्हा तिथं काही फर्दर प्रोसेसेस आहेत. ते बाजूचा बाहेरचा भाग क्लिप करून ते जॉईन करून घेणं आणि नंतर ते लेअर तुम्हाला डिजिटायझेशनला एकत्रित करून वापरता येतं. हा प्रश्न मला असा आला सर. बेसिक प्रोसेस आहे, पण नंतर आपण वाटल्यास तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यावर डेमो ओके सर, घेऊ. ओके. आपल्या शेड्यूलमध्ये तो ठीक आहे, मुद्दा नाहीये. ओके. पण हे करता येतं, म्हणजे ते मर्ज करायचे. हा एक टोपोसिट आहे, हा दुसरा टोपोसिट आहे. जेव्हा तुम्ही यांना जिओ रेफरन्स कराल तेव्हा त्याची जी कॉमन बॉर्डर आहे ती एकमेकावर जाऊन ओव्हरले होणारच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दुसरं काही करावं लागत नाही. ओके सर. ओके, थँक्यू. हॅलो सर. हा सर बोला. हां बोला, विनोद सावंत सर बोला. सर समजा सर 2 टोपोशीट जिओ रेफरन्स केले आणि सर ते ओपन केले तरी समजा त्यांचा लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड वेगळा आहे सर, ते जर एकाच्या समोर एक असं ओपन होणार का जर समजा लागूनच्या लागून टोपोशीट आहेत सर ते? नाही, लागून असले तर ऑटोमॅटिक ते जॉईन होऊनच येणार सर. सर आणि ते जॉईन होऊन येत नसतील तर याचा अर्थ तुमचं जिओ रेफरन्सिंग चुकलेलं आहे. ओके सर. हां, ते येत नसतील तर जिओ रेफरन्सिंग चुकलेलं आहे, येत असतील तर जिओ रेफरन्सिंग परफेक्ट आहे. ओके. आणि मग जिओ रेफरन्सिंगमध्ये जसं जोरे सर बोलले, मीही बोललो की एरर्स येतात, तर या एरर्स जरुरी नाही की तुमच्यामुळे झालेले आहेत. कदाचित प्रत्येक वेळी तुम्ही झूम केलं, प्रॉपर दिलं, पण तरी देखील एरर्स आल्या. काय एरर्स आल्या? तर ज्या स्कॅनरला नेऊन तुमचा टोपोसिट तुम्ही स्कॅन केलेला असेल, तर त्या स्कॅनर टोपोसिट स्कॅन करत असताना इलेक्ट्रिसिटीचं फ्लक्च्युएशन किती होतं, त्याची क्वालिटी काय होती, किती 100 DPIला आपण स्कॅनिंग केलं, त्याचा देखील इम्पॅक्ट होतो सर. त्याचा देखील इम्पॅक्ट होतो. ओके सर. ओके, थँक्यू. अमोल सर, आपला पुन्हा हात वर आहे. हॅलो सर. हा, एक जण बोला कोण. सर परत माझा क्वेश्चन आहे सर, तो इंटरफेस आहे ना आतमधला सर, म्हणजे बाहेरचे त्याच्या आउटलाईन सोडून सर आपण जिथं लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड टाकतोय सर, तिथूनच तो आपल्याला कट करून घ्यावा लागेल का सर मग? नाही, गरज नाही, तिथं गरज नाही. ओके. हॅलो सर. सर जे म्हणतात हा, जोरे सर बोला. 2 टोपोसीट मध्ये जर तुमचा स्टडी एरिया असेल, असं सरांचं त्यांचं म्हणणं आहे नाही, तर 2 टोपोसीट मध्ये यस, बरोबर आहे. 2 टोपोसीटचं जे जिओ रेफरन्सिंग आहे ते जिओ रेफरन्सिंग करून त्याला क्लिक करायचं असतं, म्हणजे एकच अटॅच करायचं असते ती बॉर्डर. ही एक प्रोसेस आहे. इव्हन बाकीचा सर्व यस, बरोबर. एरिया जो आहे तो आपल्याला एकाच टोपोसीट मध्ये किंवा 2 टोपोसीट मध्ये भेटेल असं नाही. फॉर एक्झाम्पल डेम इमेज पण तसंच आहे. समजा आपल्याला फॉर एक्झाम्पल रत्नागिरी डिस्ट्रिक्टचं डेम तयार करायचं असेल, डिजिटल इलिव्हेशन मॉडेल, तर आपल्याला जवळपास 4 ते 6 डेम इमेज डाउनलोड करावे लागतात. त्या सॅटेलाइट इमेजरी असल्यामुळे त्याला जिओ रेफरन्सिंग करावं लागत नाही. ते डायरेक्टली आपण आपल्या सॉफ्टवेअरला ओपन केलं की डायरेक्ट त्याच्या पोझिशनला जातात.
पण टोपोशीट ही रास्टर इमेज असते, ती डायरेक्टली त्याच्या पोझिशनला जाणार नाही. आपण ज्यावेळी जिओ रेफरन्सिंग करणार त्यावेळी जाणार, बट त्याच्या आउटसाईडचा जो रॉ पार्ट असतो तो पार्ट आपल्याला क्लिक करावा लागतो, थोडक्यात आपल्याला कट वगैरे म्हणतो, आणि तो एकत्र करून मग मर्ज वगैरे करावा लागतो. आणि मग त्यातून आपला जो स्टडी एरिया असतो तो स्टडी एरिया डिजिटाईज करून तेवढा तो एक्स्ट्रॅक्ट करावा लागतो, आणि मग त्याच्यावर आपल्याला फायनल वर्क करावं लागतं. असा विषय असतो. नाही, अगदी बरोबर आहे सर. उदाहरणार्थ आता सांगली जिल्ह्याचा जर विचार केला, साधारणतः 15 ते 16 टोपोशीट सांगली जिल्ह्याला कव्हर करतात. हे सगळे आपण एकत्रित केले तर त्याच्यावर सर जसे बोलले तसं क्लिपिंग म्हणजे बाजूचा रॉ पार्ट काढून टाकणं, हे क्लिपिंग करावं लागतं, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मर्ज करून आपल्याला जी हवी ती इमेज आहे रास्टर इमेज ती मिळून जाते, आणि नंतर आपण त्याच्यावर काम करू शकतो. दीपक सर, काय बोलायचं आहे? हा सर, आपण जे टोपोशीट स्कॅन करतोय ते स्कॅन करण्यापेक्षा डायरेक्टली डाउनलोड जर केलं तर ते येस, दॅट्स बेटर. ती फॅसिलिटी आता आहे, पण पूर्वी ते आपल्याला डायरेक्ट डाउनलोड करायला मिळत नव्हते. मग ते एरर नाही येणार सर त्याच्यात. आपण स्कॅनिंग नाही, एरर खूप कमी होतात सर, एरर खूप कमी होतात. ओके येस, सर, मी तुम्हाला दोन्ही टोपोशीट शेअर करेन, एक डाउनलोडेड आणि एक स्कॅन सेम रिजनसाठी. तुम्ही त्याच्यावर प्रयोग करून बघा, तुम्हाला कळेल. हॅलो सर. येस येस. हॅलो सर. हा, सावंत सर सर तुम्ही ते वेबसाईट दाखवून सर आम्हाला SOIचं सर डाउनलोड करायला सांगणार आहात. येस, लगेच आता सरांचं झालं की मी लगेच कंटिन्यू सर, करतो. हॅलो सर. थोडा प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम असा की माझा जो जिओ रेफरन्सिंग केलेला आहे एक इमेज रत्नागिरीची, ती मला कुठे इथे शो होत नाही किंवा दिसत नाही. ते पेनड्राईव्ह मध्ये राहिली का कळत नाही. ओके, मी दाखवतो. मी माझ्याकडून डेमो देईन. हो सर. ओके, थँक्यू. आजच्या या पहिल्या सत्रामध्ये झोरे सरांनी अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला जिओ रेफरन्सिंग समजावून सांगण्याचा एक उत्तम प्रयत्न केलेला आहे. मी देवरुख महाविद्यालय आणि देवगड महाविद्यालय यांच्यातील भूगोलशास्त्र विभागांच्या वतीने, त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या वतीने, सर्व सहभागी व्यक्तींच्या वतीने मी झोरे सरांचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. सर, आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने आपले आभार. धन्यवाद. थँक्यू.